नवी मुंबईच्या सीवूड येथे राहणारा प्रसिद्ध गायक रॅपर एमिवे बंटाई म्हणजेच मोहम्मद बिलाल शेख याला मोबाईलवर मेसेज करून 1 कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली। मेसेजमध्ये धमकी देणाऱ्यानं स्वतःचा उल्लेख गँगस्टर गोल्डी ब्रार असा केलाय, तर शेवटी लॉरेन्स बिश्नोई गँगचा गँगस्टर रोहित गोदारा याच्याही नावाचा उल्लेख आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणं प्रदर्शित केल्यानंतर एमिवे बंटाईला ही धमकी आली आहे। प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाईचा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये चांगलाच दबदबा आहे। मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कंपनीच्या वापरासाठी असलेल्या मोबाईलवर एक मेसेज आला। त्यात स्वतःला गँगस्टर गोल्डी ब्रार असं सांगत 24 तासात 1 कोटी रुपये दे अन्यथा ठार मारू अशी धमकी देण्यात आली। या संदर्भात कंपनीतर्फे NRI पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। त्यावरून मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून खंडणीचा प्रत्यक्ष गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याशी संबंध आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत। कॅनडा स्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्यावर पंजाबचे रॅपर गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे। रॅपर एमिवे बंटाई उर्फ मोहम्मद बिलाल शेख यानं नुकतंच ट्रिब्यूट टू सिद्धू मुसेवाला हे गाणं प्रदर्शित केलं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला अज्ञात व्यक्तीनं बंटाई म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारे ची धमकी देण्यात आली। या गाण्यामुळे मुसेवाला याच्या चाहत्यांमध्ये पुन्हा त्यांच्या आठवणी ताज्या झाल्यात। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून सर्व स्तरातून चौकशी केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।